प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समाजशास्त्र या विषयातील पाठ क्रमांक जो पहिला होता, भारतीय समाजाचा परिचय, यामधील जो दुसरा उपघटक आहे तो आज आपण अभ्यासणार आहोत। या दुसऱ्या उपघटकाचे नाव आहे वसाहतकालीन भारत। पहिल्या भागामध्ये आपण प्राचीन आणि मध्ययुगीन भारत याचा अभ्यास केला। आजच्या या भागामध्ये आपल्याला वसाहतकालीन भारत पाहायचा आहे। आर्थिकदृष्ट्या जो संपन्न देश असतो आणि लष्करीदृष्ट्या देखील तो संपन्न आणि तेवढा स्ट्रॉंग मजबूत असतो, असे देश इतर देशामध्ये जाऊन वसाहत निर्माण करतात आणि त्या वसाहतीमधूनच आपल्याला वेगवेगळे जे राज्य आहेत त्यांच्यावर त्यांचे वर्चस्व ते स्थापन करत असतात। यामधूनच वसाहत काळाची निर्मिती होती आणि म्हणून आज आपल्याला वसाहतकालीन भारत हा अभ्यासायचा आहे। 16व्या दशकामध्ये युरोपीय जे राष्ट्र होते, जे देश होते, त्यांनी भारतावर राज्य केलेलं आहे आणि यामध्ये पाहिलं तर पोर्तुगीज, डच, फ्रेंच यांनी दक्षिण भारताचा जो पॉंडिचेरी भाग आहे याच्यामध्ये वर्चस्व निर्माण केलं। परंतु सगळ्यात जर प्रभावी वर्चस्व आपण पाहतो ते म्हणजे ब्रिटिशकालीन पद्धतीचं। ब्रिटिश लोकांनी, इंग्रजांनी भारतावर जवळजवळ 100 वर्षांहून अधिक राज्य केलेलं आहे आणि त्यांच्या या कालावधीमध्ये भारतीय संस्कृतीमध्ये किंवा भारतीय समाजामध्ये, प्रशासनामध्ये जे काही बदल झालेले आहेत, ज्या सुधारणा झालेल्या आहेत, त्यांचा थोडक्यात आढावा आपण या पाठामध्ये पाहणार आहोत। यामध्ये प्रस्तुत पाठ्यपुस्तकामध्ये काही मुद्दे दिलेले आहेत। त्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला वसाहतकालीन भारत याचा अभ्यास करायचा आहे। सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे तो शिक्षण पद्धती। या शिक्षण पद्धतीमध्ये ब्रिटिशकालीन शिक्षण पद्धती आपण त्याला म्हणूया, याचे दूरगामी परिणाम त्यावेळेच्या समाजावर झालेले आहेत। इंग्रजी ही जी भाषा आहे ती संपर्क भाषा म्हणून अभ्यासक्रमामध्ये आलेली आपल्याला पाहावयास मिळते। याद्वारे त्याचप्रमाणे त्यांनी भाषेचा अधिक वापर, अधिक वाढ व्हावी यामुळे त्यांनी भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये ज्या मोठमोठ्या विद्यापीठ, शाळा आहेत, यामध्ये देखील मूल्यधिष्ठित शिक्षणाची निर्मिती त्यांनी केलेली आहे। हे जे मूल्यधिष्ठित शिक्षण आहे, या मूल्यधिष्ठित शिक्षणामध्ये सर्व थरातील जाती धर्मांना त्यांनी शिक्षणाची सोय सुविधा उपलब्ध करून दिली आहे। मुळामध्ये मुला मुलींना देखील शिक्षण घेण्याची मुभा त्यांनी उपलब्ध करून दिली आहे। प्राचीन आणि मध्ययुगीन भागात स्त्रियांना जो शिक्षणाचा अधिकार काढून घेतला गेला होता, या शिक्षण पद्धतीमध्ये मात्र आपल्याला हे पाहावयास मिळतं की स्त्रियांना देखील शिक्षणाचा अधिकार इथे प्राप्त झालेला आहे। म्हणून ही जी शिक्षण पद्धती आहे ती मूल्यधिष्ठित आपण म्हणूया। यामध्ये त्यांनी सामाजिक मूल्यांबरोबर जे सामाजिक जीवनाशी विसंगत असलेले जे शिक्षण आहे याचा देखील पाठपुरावा केलेला आहे। उदाहरणार्थ जर आपण म्हणूया की गणित, इतिहास, समाजशास्त्र, नागरिकशास्त्र, तत्वज्ञान अशा अनेक प्रकारचं शिक्षण त्यांनी या पद्धतीमध्ये आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे। याचा परिणाम काय झाला की बुद्धिवादी जो वर्ग आहे तो उदयास आलेला आहे। समानतेचं तत्व समाजामध्ये रुजण्यास सुरुवात झालेली आहे आणि या ज्या बुद्धिवादी वर्गामधूनच आपण पुढे पाहणार आहोत की सामाजिक चळवळी किंवा समाज सुधारणेचं कार्य देखील आपल्या भारतामध्ये सुरुवात झालेली आहे। यामधील जर पुढचा मुद्दा जर बघितला तर तो आहे संस्कृती। संस्कृती म्हणजे काय तर ती जीवन जगण्याची एक पद्धत आहे। इयत्ता 11वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आपण संस्कृती विषयक शिकलेलो आहोत। संस्कृतीचे जे प्रकार आहेत की जी भौतिक संस्कृती किंवा जी दृश्य स्वरूपामध्ये, अदृश्य स्वरूपामध्ये जी संस्कृती आहे, या सर्व गोष्टींचा अभ्यास 11वीमध्ये केलेला आहे। या संस्कृतीमध्ये जी जीवन जगण्याची पद्धत आहे, यामध्ये कला, पेहराव, आपले खाद्य संस्कृती असेल किंवा त्याच पद्धतीने जे कलाक्षेत्र आहे त्या कलाक्षेत्रामध्ये संगीत आहे, नृत्य आहे, चित्रकला आहे, या अनेक गोष्टींचा समावेश या संस्कृतीमध्ये झालेला आपल्याला पाहावयास मिळतो। या संस्कृतीमध्ये ब्रिटिशकालीन जे लोक होते त्यांचं अनुकरण आपण या संस्कृतीमध्ये केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं। कारण ब्रिटिशांचा जो प्रभाव भारतीयांवर होता त्याद्वारे ब्रिटिश लोकांचं अनुकरण भारतीय लोकांनी करण्यास सुरुवात केली
आणि याच संकल्पनेला भारतीय जे समाजशास्त्रज्ञ आहेत श्रीनिवास यांनी पाश्चिमात्यकरण ही संकल्पना मांडलेली आहे. पाश्चिमात्यकरण म्हणजे काय की ब्रिटिश संस्कृतीचं आपण आपल्या संस्कृतीमध्ये अनुकरण केलेलं आहे आणि त्याद्वारे आपण बऱ्याच गोष्टी त्यांच्या आपल्या व्यवहार उपयोगी शिक्षणामध्ये देखील घेतलेल्या आहेत. त्याचप्रमाणे दुसरा जो संस्कृतीचा मुद्दा आहे आलातास, आलातास हे जे समाजशास्त्रज्ञ होते त्यांनी देखील संस्कृतीचे वर्गीकरण केलेलं आहे. यामध्ये पहिलं जे आहे ते व्ययमूलक संस्कृती, म्हणजे जी मूळची आपली प्राचीन संस्कृती होती ती कुठेतरी थोड्याफार प्रमाणामध्ये लयास जाऊन नवीन संस्कृती त्यामध्ये निर्माण झालेली आहे. दुसरं आहे वृद्धिमूलक संस्कृती. ही वृद्धिमूलक संस्कृती म्हणजे जुनी संस्कृतीमध्ये जेव्हा नवीन संस्कृती मिसळली जाते तेव्हा कुठेतरी त्या संस्कृतीद्वारे उच्च संस्कृती तयार होते. आणि तिसरं आहे पुष्टीमूलक, म्हणजे जी नवीन येणारी संस्कृती आहे ती समृद्ध संस्कृती आपण मानतो. चौथा प्रकार पाठ्यपुस्तकामध्ये नमूद केलेला आहे संमिश्रणवाद संस्कृती. यामध्ये जुन्या आणि नव्या दोन्ही संस्कृतीची रसमिसळण आपल्याला पाहावयास मिळते. एखादं उदाहरण देऊन मी तुम्हाला सांगते. जसं आपल्या शिष्टाचाराच्या ज्या सवयी आहेत भारतीयांच्या, यामध्ये आपण सहजरित्या गुड मॉर्निंग, गुड नाईट किंवा यस, नो अशा प्रकारचे आपल्या सवयीनुसार आपण हे शिष्टाचारामध्ये शब्दप्रयोग करत असतो. म्हणजेच काय की आपण पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण केलेलं आहे. तिसरा जो मुद्दा आहे तो आहे प्रशासन. हा देखील मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. यामध्ये सर्व प्रशासकीय सेवा ब्रिटिशकालीन ज्या प्रशासकीय नवीन सेवा त्यांनी भारतीय समाजामध्ये दिलेल्या आहेत, महसूल सेवा असेल किंवा मग शिक्षण अधिकार असेल, आरोग्य सेवा आहेत, यासारख्या नवीन तत्वज्ञानावर आधारित प्रशासकीय सेवा ब्रिटिशकालीन तत्वज्ञानामध्ये त्यांनी आपल्या भारतीयांना दिलेल्या आहेत. याचा मूळ जो उद्देश होता तो म्हणजे तेव्हाचे जे ब्रिटिशकालीन लोक भारतीयांवर राज्य करत होते त्यांच्या उपयोगासाठी देखील या प्रशासन व्यवस्था निर्माण केल्या होत्या. त्याच पद्धतीने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे न्यायकालीन जी पद्धत व्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था आहे ती यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी निर्माण केली. यामध्ये त्यांनी भारतीय समाजाच्या सर्व थरातील जाती धर्मातील लोकांचा विचार करून नवीन अशी न्याय व्यवस्था बनवलेली आपल्याला पाहावयास मिळतं. यामुळे वेगवेगळे कायदे, ॲक्ट तयार झालेले आहेत, ते आपण पुढे पाहणार आहोत. परंतु या न्याय प्रणालीमुळे त्यावेळेस जे जमीनदार किंवा त्यांचा जो कायदा होता, या कायद्याचा त्यांनी काय केलेलं आहे, पुढे जाऊन जी जातीप्रथा आणि पंचायत राज्य म्हणून जे निर्माण व्हायचं, तर या न्याय व्यवस्थेमुळे कुठेतरी लोकशाही मूल्य या कायदे व्यवस्थेमध्ये आलेली आपल्याला पाहावयास मिळतं. आणि याचा परिणाम म्हणजे भारतीयांवर लोकशाही मूल्य रुजवण्यास झालेला आहे. म्हणून प्रशासकीय सेवेमध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीने व्यवस्था आणलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे अर्थव्यवस्था. ही जी अर्थव्यवस्था आहे त्या काळची वसाहतकालीन अर्थव्यवस्थेमध्ये किंवा वसाहतकालीन त्यावेळेच्या कालखंडामध्ये जे भारतीय लोक होते त्या भारतीय लोकांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे औद्योगिकरण झपाट्याने वाढण्यास सुरुवात झाली होती. औद्योगिकरण, त्याचप्रमाणे शिक्षण यांचा मोठा व्यापार आणि मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग झाल्यामुळे जी अर्थव्यवस्था होती ती पुढे नफ्यावर, अर्थव्यवस्था उत्पादित याच्यावर की त्याचा अधिक नफा होईल अशा प्रकारची अर्थव्यवस्था निर्माण झालेली आहे. सगळ्यात पहिली जी अर्थव्यवस्था होती की जी निर्वाह अर्थव्यवस्था. निर्वाह अर्थव्यवस्था म्हणजे काय की जेवढं पाहिजे तेवढ्याच प्रमाणामध्ये आपण अर्थव्यवस्थेमध्ये जे पाहिजे त्या पद्धतीने आपण निर्वाह करण्यापुरतंच ती अर्थव्यवस्था उपयोगात आणत होतो. आणि या पद्धतीद्वारे पुढे जी अर्थव्यवस्था तयार झालेली आहे ती आहे औद्योगिक अर्थव्यवस्था. या अर्थव्यवस्थेचं जर परिणाम आपण बघितला तर उत्पादन क्षमता वाढली गेली. शेतीसारख्या व्यवसायाचं देखील व्यापारीकरण झालं. महसूल जो आहे,
कर गोळा करणं, शेतीचा भूखंड आखणं याचा मात्र विपरीत परिणाम शेतकरी वर्गावर त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो. थोडक्यात ही जी अर्थव्यवस्था होती वसाहतकालीन याच्यामध्ये ती उद्योगधंद्यावर आधारित असल्यामुळं सर्वात जास्त त्यांनी प्राधान्य अर्थव्यवस्थेमध्ये उद्योगधंद्यांना दिलेलं आहे. पुढचा जो पॉइंट आहे तो आहे दळणवळण आणि संपर्क. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे वाहतूक यंत्रणा. ही जी वाहतूक यंत्रणा आहे या वाहतूक यंत्रणेद्वारे वेगवेगळे रस्ते त्यांनी तयार केलेले आहे. त्यामुळे रेल्वे यासारखे जे काही रेल्वे झालं किंवा टपाल यंत्रणा अशा ज्या संपर्काच्या ज्या साधनं आहेत त्यांनी तयार केलेली आहेत. यामुळे जगातील म्हणजे भारतामधील कानाकोपऱ्यातील लोकांशी संपर्क होण्यास त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये फायदा उपलब्ध झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्याच पद्धतीने भारतामध्ये जो कच्चा माल तयार होत होता त्या कच्च्या मालाची निर्यात आणि आयात करण्यासाठी त्यांना इंग्लंडमध्ये नेहमी दळणवळणाची या साधनांद्वारे खूप उपयुक्तता मिळालेली आहे. सुएझ जो कालवा होता तो मार्ग त्यांनी खुला केल्यामुळं वाहतूक आणि दळणवळण साधनं कच्चा माल भारतातील इंग्लंडमध्ये पोहोचवणं त्यांना सोयीस्कर झालेलं आहे. त्याच पद्धतीने पुढचा जो पॉइंट आहे तो आहे राष्ट्रवादाची चळवळ. यामध्ये अनेक समाजसुधारकांच्या चळवळी आपल्याला पाहावयास मिळतात. मुळामध्ये जेव्हा ब्रिटिशकालीन संस्कृती किंवा ब्रिटिश लोक भारतामध्ये होते तेव्हा त्यांनी इंग्रजी या भाषेचा जो उपयोग केला तोच आपल्याला राष्ट्रवादाच्या प्रसारासाठी अत्यंत उपयुक्त झालेला आहे. यामध्ये जेव्हा काही बाबींमध्ये जी असंतोषाची भावना ब्रिटिशांबद्दल भारतीयांच्या मनामध्ये होती त्याचा उपयोग पुढे राष्ट्रवादाची चळवळ करण्यास झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. ज्या काही समाज सुधारकांच्या चळवळी निर्माण झाल्या त्यामध्ये या गोष्टींची अत्यंत महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. उदाहरणार्थ आपण पाहूया की ब्राह्मो समाज, हा जो ब्राह्मो समाज आहे याची स्थापना राजा राममोहन रॉय यांनी केलेली आहे. आणि या समाजाची किंवा या चळवळीचं जे मुख्य उद्दिष्ट होतं ते म्हणजे त्यांनी आपल्या या चळवळीमध्ये किंवा या संस्थेमध्ये समाज उपयोगी तत्वज्ञान, पाश्चिमात्यीकरणाचं तत्वज्ञान हे घेतलेलं आहे. त्याचबरोबर आपला जो भारत देश कसा समृद्ध होईल याच्याकडेही त्यांनी बारकाईने विचार केलेला आहे. याच पद्धतीने सत्यशोधक समाज, आर्य समाज याची देखील आपल्याला स्थापना झालेली पुढे आपल्याला पाहावयास मिळते. आर्य जो समाज आहे हा वैदिक धर्माचं पुनर्जीवन करणारं ही त्यांनी चळवळ पुढे राबवलेली आहे. सत्यशोधक समाजाद्वारे अस्पृश्यता, जातीयता ही दूर करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुलेंनी या प्रकारच्या सुधारणा चळवळी आपल्याला राबवलेल्या दिसतात. पाठ्यपुस्तकामध्ये याचं विस्तृत वर्णन त्यांनी दिलेलं आहे. पुढचा जो भाग आहे तो आहे सामाजिक कायदे. आणि जसं आपण बघितलं की भारतामध्ये जे काही अर्थव्यवस्था होती किंवा जी काही न्याय पद्धती आलेली आहे त्याद्वारे सामाजिक कायदे तयार झालेले आहेत. या सामाजिक कायद्यामध्ये कायदे निर्माण करण्याचा जो उद्देश होता तो समाज कल्याणाचा होता. भारतीय समाजामधील जे दुर्बल घटक आहेत त्या दुर्बल घटकांना मानवीय हक्क मिळण्याच्या दृष्टिकोनातून हे समाज कायदे ब्रिटिशकालीन पद्धतीमध्ये तयार झालेले आहेत. यामध्ये जर पहिला कायदा बघितला तर तो आहे 1829चा सती प्रतिबंधक कायदा. राजा राममोहन रॉय यांनी हा कायदा लॉर्ड बेटिंग यांच्या सहाय्याने तयार केला होता. मुळामध्ये भारतीयांच्या याच्यामध्ये अशा अनिष्ट प्रथा होत्या की सती जाणं या त्या स्त्रीला खूप भाग पडायचं की जेव्हा पतीच्या निधनानंतर तिने त्या पतीच्या चितेवर स्वतःचं आत्मसमर्पण करायचं. म्हणजे अशा निकृष्ट ज्या प्रथा होत्या त्या काळच्या भारतामध्ये होत्या आणि त्या दूर करण्यासाठी कायदे त्यांनी तयार केलेले आहेत. पुढचा कायदा आहे 1843चा इंडियन स्लेव्हरी कायदा. याच्यामध्ये गुलाम ही जी प्रक्रिया होती ती भारतामध्ये गुलाम म्हणून विकत देणे आणि घेणे चालू होतं. अशा पद्धतीमध्ये स्त्रियांचा तर यामध्ये जास्त प्रमाणामध्ये वापर केला जायचा म्हणून ब्रिटिश इंडिया कंपनीद्वारे हा कायदा पारित केला. पुढे जर पाहिलं तर 1850 मध्ये कास्ट डिसेबिलिटी रिमूव्हल ॲक्ट, यामध्ये जातीयता दूर करून
प्रत्येक धर्माला एकमेकांमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, स्वातंत्र्य दिलेलं आहे. आपल्याला जातीयता दूर करून आपण इतर धर्मियांमध्ये देखील प्रवेश करू शकतो आणि त्यातील जे काही कास्टिझम आहे ते दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. पुढचा आहे 1856चा विधवा पुनर्विवाह कायदा. विधवा पुनर्विवाह कायदा हा पारित करण्यामागचा उद्देशच असा होता की बालपणी जो विवाह स्त्रियांचा व्हायचा त्यामुळे त्यांना लवकर वैधित्व येणं प्राप्त व्हायचं आणि त्यामुळेच मग या कारणासाठी त्यांचं लहान वयामध्ये लग्न आणि नंतर अपत्य आणि या कारणामुळे त्यांचं जे जीवन झालं होतं ते इतकं खडतर झालं होतं की त्यांना या कायद्याद्वारे थोडीफार आशा उत्पन्न झालेली आपल्याला पाहावयास मिळतं. पुढचा आहे 1870चा स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंध कायदा. स्त्रीचा जन्मच मुळात वांछनीय मानला जाण्यामुळे हा जो कायदा आहे त्यामुळे स्त्रियांना अतिशय संरक्षण प्राप्त झालेलं आहे. पुढे आपण पाहतो की 1872चा स्पेशल मॅरेज ॲक्ट, ज्याला विशेष विवाह आपण म्हणतो, की ज्यामध्ये आंतरजातीय विवाह करण्यास देखील मुभा प्राप्त झालेली आहे. पुढचा जो कायदा आहे 1929चा की बालविवाह विरोधी कायदा. बालविवाहामध्ये म्हणजे वयाच्या 14व्या वर्षीच विवाह करणं हे स्त्रियांना बंधनकारक होतं, परंतु त्यामुळे मात्र या कायद्यामुळे मात्र स्त्रीचं विवाहाचं वय वाढल्याचं आपल्याला समजतं. म्हणजे हे जे कायदे होते हे कायदे जर आपण बघितलं तर या कायद्याद्वारे थोड्याफार प्रमाणात का होईना भारतीयांचा जो काही ज्या काही प्रथा होत्या, रूढी परंपरा होत्या, जातीयता होती, या निर्मूलनाचा प्रयत्न या सामाजिक कायद्याद्वारे आपल्याला केलेला दिसतो. म्हणजेच थोडक्यात जर आपण बघितलं तर हा जो वसाहतकालीन भारत हा जो कालखंड आहे या कालखंडामध्ये ब्रिटिशांनी चांगल्या पद्धतीच्या सुधारणा चळवळी किंवा चांगल्या पद्धतीचे उपक्रम राबवले आहेत. आणि या कालखंडानंतर पुढचा जो भाग आहे स्वातंत्र्योत्तर कालखंड हा आपण तिसऱ्या भागामध्ये घेणार आहोत.